ह्याचं माझं नाव अथर्व आणि मी आज तुम्हाला ऋतूचं चक्र याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बोलूया उन्हाळ्याबद्दल. आता उन्हाळा सुरू होतो फेब्रुवारी मार्च ते जून, कारण तेव्हा आंबे, टरबूज, आईस्क्रीम खायला मिळतं. अजून रस्ता पण मोकळे असतात. काही कुठे चिखल नसतं, पाणी सुद्धा नसतं. अजून भरपूर खूप जास्त ऊन असतात. त्याच्यामुळे घरी पडायची इच्छा सुद्धा नाही होत. म्हणून आपल्याला हाफ टी शर्ट, हाफ पॅन्ट घालून बाहेर निघायला लागतं. अजून उन्हाळा कितना महिन्यापासून सुरू होतो? फेब्रुवारी मार्च पासून ते जून पर्यंत. आता मग मी तुम्हाला सांगणार पावसाची माहिती. आता पावसाळ्यामध्ये फार धो पाऊस पडत असतो, खूप जोराचा. आणि त्याच्यामुळे घर जो असतं आपलं घर, त्याच्यातून बाहेर पडायची इच्छा सुद्धा नाही होत. याच्यासाठी कारण तेव्हा खूप जोराचा पाऊस पडत असतो, म्हणून आपण रेनकोट, छत्री घेऊन आपण फिरतो सगळ्याकडे. पावसाळा जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो. सप्टेंबर नंतर येतो ऑक्टोबर, आणि ऑक्टोबर मध्ये असतो ऑक्टोबर हीट. तर मग तेव्हा सुद्धा होते खूप गरमी, आणि गरमीमध्ये निघताच नाही येत आपल्याला. तेव्हा द्राक्ष, संत्री हे सुद्धा आपल्याला खायला आवडतं, ते मिळतं. मग येतो हिवाळा, जो नोव्हेंबर से घेऊन फेब्रुवारी पर्यंत असतो. मग तेव्हा आपल्याला शॉल घ्यायला लागते, स्वेटर घ्यायला लागतं, टोपी घ्यायला लागते, कारण तेव्हा खूप थंडी असते. आपण तेव्हा ऋतू पर्यावरणासाठी खूप महत्वाचा आहे. तर अशा आपण ऋतूबद्दल आज आपण बघितलं. असे नवीन माहितीसाठी माझे चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.